नमस्कार, मी डॉक्टर निलेश केचे, जनार्पण हॉस्पिटल, हिप अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन. खूप पेशंट मला विचारतात की सर आमचे खूप कमी वयात नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट झालं आहे, तर आम्ही कधी धावायचं किंवा नाही धावायचं. आपण याला स्पेसिफाय करू. हिप रिप्लेसमेंटमध्ये धावायला कोणत्याही प्रकारची बंधन नसतो. आमचे कितीतरी पेशंट आहे ज्यांचं बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट झालेलं आहे तरी ते धावतात. फक्त धावताना आम्ही त्यांना हे सांगतो की माणूस पडला नाही पाहिजे आणि लांब उडी, उंच उडी यासारख्या गोष्टी करायच्या नाही किंवा स्किपिंग म्हणजे जे आपण दोरीवरच्या उड्या मारतो अशा गोष्टी करायच्या नाही. स्लो फेजमध्ये किंवा स्लो टोनमध्ये जर तुम्ही धावत राहिले तर त्याला काही फरक पडणार नाही आणि बॅलन्स गेलं नाही पाहिजे. परंतु नी रिप्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर मुख्यत्वे करून नी रिप्लेसमेंट हे मोर दॅन 45 or 50 वयानंतरच लोकांचे होतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये डिमांड राहत नाही एवढी धावण्याची. तर त्यांनी न धावलेला ॲडवाइस असते की न धावलेलं बेटर असते. तरी पण स्लो धावायला काही हरकत नाही आहे. फक्त थम्पिंग ॲक्टिव्हिटी जसं की जॉगिंग, दोरीवरच्या उड्या, लांब उडी, उंच उडी किंवा फास्टमध्ये पायऱ्या उतरणे किंवा चढणे, पायऱ्यावरनं धावणे किंवा उड्या मारणे या गोष्टी अवॉइड केलेल्या बेटर राहतात. धन्यवाद.